शिवाय आपलं काम होणार नाहीये. त्यांना त्यांचा हिस्सा आपल्याला द्यावा लागणार आहे. आणि काय गॅरंटी आमच्या सह्या घेतल्यावरती तू आम्हाला हिस्सा देशील म्हणून? पण तुझा भावावर पण विश्वास नाही कशाचा का? विश्वास? विश्वास म्हणजे तू जमीन विकायला काढल्यावरती आम्हाला सांगायला आलाय म्हटल्यावर हा? आणि विश्वास तुझ्या बायकोच्या ताटाखालचं मांजर आलायस तू आणि लागला विश्वासाच्या गोष्टी करायला. झाले तुझी ना ती नेहमीची कटकट परत ए चालू तू झाली. सांगूच नको. तुला जर हिस्सा द्यायचा असेल ना तर थांबी तर नाही चालता इथून. आम्ही काय नाही म्हणलंय का तुला? आम्ही तेच म्हणतो नाही कशाचा नाही म्हणतोय? बायको तुला बोलू द्याय ना. आणि आमच्या इथं सासरवाडी, अरे तुला लाज वाटते का? बहिणीच्या सासरवाडीत येऊन तमाशा घालताय तुम्ही. आमच्या नवऱ्यांनी हाकलून दिल्या मग काय करता? नवऱ्याने जर पाहिलं आणि ते बी दारात तर तुला काय वाटायला पाहिजे? तू भाऊजाईत नंदाच्या घरी आली आणि निरस तमाशा करायला लागली. आमचे नवरे काय म्हणते? अगं ताई तिला नंदांचं कधी माहिती का हे मग करणं नंदानी मानपान पण करणं? भाऊजाईचं पण मानपान ठेवलं पाहिजे की नाही ताई? तुम्ही मोठ्या असून तुम्ही शांत आहे, किती बोलतायत मला. अगं तुला माहिती ना पहिल्यापासून ती फटकळच आहे. हा मी पण तशीच आहे. मग अगं फटकळ आहे ना तू तशीच आहे ना. मग जा ना तुझ्या घरी. जा तुझ्या घरी. सांगून ठेवा बरं का, तुझ्या घरी मी माझ्या दारात सुद्धा पाय ठेवू द्यायची नाही. मग अगं मग ए, तू तुझं- जा. ते- थांब ताई. तिला म्हणतील दारात आता येतच नाही तुझ्या दारात. तुला कशी जमीन विकती ना मी पण अगं, बघते. पण तिचं दार कशाचं? आपल्या बापाने घर नाही, बांधलेलं ती आहे. पण- आपलं आहे सगळं. तिचा नाही. आपला अधिकार आहे तिचा. ती कसं काय म्हणते तिचं? अरे पण तिला कळायला पाहिजे ना. तुम्ही तिच्या नादी कशाला लागताय? मग कोणाच्या नादी तू आहे ना लागायचं? तू दोन शब्द बोलू नको बरं का? आता शांत बस. अरे बायकोला जरा आळा घाल ना. तिला बोलायचं सुद्धा डोकं नाही. कसं बोलावं काय बोलावं? नाही, आपल्याला जेव्हा दोन शब्द नवरे चांगले हाकलतील बोलले ना, तर तिला पण तेव्हा काहीतरी ती हे करता येईल करेल. ना. तुम्ही नुसते असं उभेच आणि हे असे मला कसं काय व्हायचं? अगं ह्यांना आखली पाहिजे ना. आपण बाया नंदाच्या सासरी आलोय इथं. जर तिच्या सासरवाडच्यांनी ऐकलं तर आपल्याला हाकायला मग कोण हे सांभाळणार आहेत का आपल्याला? आपण कशासाठी अगं. आलोय ते काम करा आणि चला इथून. मी काही इथं बोलण्या आम्ही सह्या देत नाही. जा काय करायचं ते करा. मी तर देणारच नाही. ती सही देणार नाही मला. मी सही देणार. ऐक हे बघ मला आहे ना बाबांनीच इथं पाठवले. बाबांनी पाठवले ना. तुम्ही तुमचा गोंधळ घाला. तुम्ही बायको एवढी चरचरा बोलतील जवळ ती माफी मागत नाही जवळ मी सही देत नाही. जा हे माग माफी. आडलं माझं खेटर. मग निघा आता इथून. चल आता- थिएटर काढून. अगं खेटर त्याशिवाय घालायची, काम होणार आहे निघायची. का? त्या दोघींशिवाय काम होणार आहे का आपलं? वडिलांना सांगा मग जमीन विकू नका. नाही राहू दे. मला नको विकू. आम्हाला काय करायचं तशीच राहू दे. जवळ ती माफी मागत नाही तवर मी सही करत नाही. काय करायची ते कर. तुम्ही ना विनाकारण गोंधळ घालताकडे. विनाकारण जोपर्यंत माफी मागत नाही मी काय बोलणार? मी सांगितलं ना. नाही निघितून चल. हे ताई चल आतमध्ये. ती सनकी आहे. तुला तर माहिती आहे तिचं डोकं कसं आहे. आता मी मोठी आहे म्हणून मी थोडं समजून घेऊ शकते. ती काय मला आगत नाही. आता ती काय मला काय आजची का? तिचे रोजचीच हा. कटकट आहे. तिचे लहान कटकट असेल ना तर तू पण निघितून चल. ते बघ निघितून चल. कटकट वाटत बघ असेल तर. तिचं बोलणं बघ. अगं पण तू जरा थांब ना. ऐकून घे ना. त्याचं अरे काय- हिचा तोरा बघ ना ताई. अगं पण मी तुला प्रेमाने बोलतो एवढं चांगलं मगापासून तर तू पण नीट बोल ना तुला जरा. माहिती ना इकडच्याच वाडीवरती हिची माहेर हिचं माहेर आहे. हा हिच्या बापाच्या घरी काही कमी आणि ही कशी वागवती हिच्या माहेरच्यांना माहित नाही का आम्हाला? तुमच्यापेक्षा तर चांगलंच वागवते अगं ताई. तू नको अगं, सांगू. त्यांच्यापेक्षा चांगलंच वागवते. बघितलं का हिचा तोरा? ही अगं, माफी शांत मागत नाही बस. तवर मी तुला सही ऐकून देत नाही. घे. त्यांना समजून सांगा तुझा ताई. फायदा असेल तर त्यांना तू ऐकून समजून घ्यायला काय सांगा. हे आहे का तुला कमी पडत फायदा आहे म्हणजे का मग डोक्यावर येऊन बसणार आहे का? मग माझे बघ, बोलणं निघितून बघा चल. मी बरं चालले कसं आहे. आतमध्ये. बस तशीच बोंबलत. तुला